एवढं घट्ट दही की बर्फी सारखं कापता आलं पाहिजे. त्यासाठी ना दूध कसं गरम करायचं, विरजन कसं लावायचं ते पण तितकंच महत्वाचं असतं. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं तर एका पातेल्यामध्ये दूध टाकायचं. आता इथं ना मी 1 लिटर दूध घेतलंय. आता लगेच गॅस चालू करून पातेलं ठेवायचं. हाय गॅसवर पहिलं उकळी आणून घ्यायची, नंतर ना बारीक गॅस करायचा आणि 15 मिनिटं याला असं चमच्याने मिक्स करत राहायचं. आपली भाजीची पळी असते ना त्यांनी, आणि पळी त्याच्यातच ठेवायची म्हणजे दूध वर जात नाही आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं. दूध थोडंसं असं कमी झालं पाहिजे बरं का उकळून. आणि आता गॅस बंद करायचा, दूध थंड करून घ्यायचं. थंड एवढं करायचं की त्याच्यामध्ये बोट बुडवलं ना तर बोटाला थोडं असं गरम जाणवलं पाहिजे, एकदम पण थंड नाही करायचं. आता ज्या भांड्यामध्ये दही लावायचंय ना त्याच्यात 2 चमचे दही टाकायचं, थोडंसं दूध टाकायचं तेच गरम केलेलं, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. आणि सगळ्या भांड्याला असं फिरून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे विरजन लागत. आता आहे ना दूध त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं पळीने असं. आणि आता आहे ना चांगलं 6-7 तासासाठी झाकण ठेवून याला आहे ना कोणत्याही गरम जागेवर किंवा किचनवर ठेवा असं ठेवून द्यायचं, बिलकुल बघायचं नाही. आणि आता नंतर 6-7 तासाच्या नंतर झाकण काढून बघितलं ना तुम्ही, असं घट्टसर आणि मलाईदार आपलं दही रेडी झालेलं असतं ना. तुम्ही बघू शकता, बोट लावून दाखवलं ना तसं बोटाला थोडं सुद्धा पाणी लागलेलं नाहीये. म्हणजे भांड मी इकडं तिकडं करते ना पलटी आलटी तरी सुद्धा त्यातून दही जागचं हालत नाही, एवढं घट्टसर दही झालेलं आहे. आता कापून घेतलं ना तर बर्फी सारखंच दही डायरेक्ट बाहेर निघू राहिलं, एवढं मस्त पैकी. फक्त जसं व्हिडिओ मध्ये दाखवलंय ना त्याप्रमाणे जर बनवलं ना तर तुमचं दही पहिल्याच प्रयत्नात असंच बनणार. आणि तुम्ही जर बाहेरचा आणत असलात ना तर तुम्ही घरी बनवून खा. बऱ्याच जणांचं काय होतं, दह्यात खूप पाणी होतं बरं का, म्हणजे दही एकीकडे पाणी एकीकडे किंवा दही फाट. आता ज्याला पण वाटतं ना की आमचं दही घरी घट्ट बनतच नाही तर त्याने ना हा व्हिडिओ बघून दही करायचं आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं.